पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। पुण्यातील खेड तालुक्यातून माणुसकीला काळिंबा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। आपल्या अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरत असल्याच्या रागातून एका सख्या आईने पोटच्या 6 वर्षाच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली। ही घटना खेड तालुक्यातील कुरळी येथे घडली असून या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी आईला अटक केली आहे। मात्र बीड जिल्ह्यात माहेरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। आरोपी महिला 27 वर्षीय बसरीन मेहबूब शेख हिचा विवाह 10 वर्षापूर्वी मेहबूब शेख यांच्याशी झाला होता। त्यांना एकूण 3 मुले होती। मात्र गेल्या 4 वर्षापासून त्यांच्या सुखी संसारात वादाची ठिणगी पडली आणि बसरीन पतीपासून वेगळी राहू लागली। या काळात तिचे पतीचा मित्र राम विनायक कजेवाड यांच्याशी प्रेम संबंध जुळले। पतीपासून विभक्त झाल्यानंतर 2 मुले वडिलांकडे राहिली तर 6 वर्षाचा लहानगा अवेज मेहबूब शेख हा बसरीन सोबत राहत होता। गेल्या 4 महिन्यापासून बसरीन आणि राम कुरळी येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। बसरीन आणि राम यांना त्यांचे नाते पुढे न्यायचे होते, परंतु त्यांना लहानगा अवेज अडसर वाटू लागला होता। 4 एप्रिलच्या रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास दोघांनी मिळून निरागस अवेजचा काटा काढण्याचे ठरवले। त्यांनी अवेजचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवले आणि त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर तसेच जमिनीवर वारंवार आपटून त्याची निर्गुण हत्या केली। हत्येनंतर हा प्रकार लपवण्यासाठी आरोपींनी अत्यंत धूर्तपणे कट रचला। मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव बसरीनने केला। पुरावे नष्ट करण्यासाठी ती मुलाचा मृतदेह थेट आपल्या माहेरी बीड येथे घेऊन गेली। तिथे तिने नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सांगून अंत्यविधीची तयारी सुरू केली। अंत्यविधीसाठी अवेजच्या वडिलांकडील नातेवाईकांना म्हणजेच त्याच्या आजोबांना बोलवण्यात आले होते। मात्र मुलाच्या शरीरावरील खुणा आणि बसरीनचा संशयास्पद वागणूक पाहून आजोबांना शंका आली। त्यांनी तातडीने परळी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला। वैद्यकीय अहवालात अवेजचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला नसून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी खाक्या दाखवताच बसरीनने आपला गुन्हा कबूल केला। खेड पोलिसांनी या निर्दयी मातेला बेड्या ठोकल्या आहेत। मात्र या गुन्ह्यातील तिचा साथीदार आणि प्रियकर राम कजेवाड सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। एका आईनेच आपल्या सुखासाठी पोटच्या गोळ्याचा बळी घेतल्याने संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होते। पुढील तपास पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।